सुद्धा मोठं नुकसान झालेलं आहे. नुकसानीचे सर्वे त्वरित केले जावेत आम्ही शासनात सांगितलंय आणि सर्वेचा निकाल आला नुकसान भरपाई देण्याचं काम सरकारचं आहे. स्थानिक स्वराज्य निवडणुका जवळ येत आहेत आणि त्याच अनुषंगानं पुन्हा एकदा मतदार यांचा मुद्दा पुढे येतोय आणि त्याच अनुषंगानं हा जो वोट चोरीचा मुद्दा जो आहे तो परत विरोधक पुढे काढताना पाहायला मिळतो. काय ते करू दे ना, करू दे, आम्ही उत्तर देऊ. तुमचा काही संबंध आहे? काही संबंध आहे? ज्याने एवढे वर्ष केलं सत्तेत राहून काँग्रेस, त्यांना नैतिक अधिकार आहे विचारायचा. राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार आहे अधिकार. वोट चोरी प्रकरणामध्ये 1 तारखेला महाविकास आघाडी मोर्चा काढते. या मोर्चामध्ये मनसे सुद्धा सहभागी होणार आहे सांगितलं जाते. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, उद्धव ठाकरे सेना, शरद पवार. आता राज ठाकरे आहे ना, वेगळं काय स्पेशल राज ठाकरेचं काय? काय तो आझाद मैदान मावतील एवढी माणसं नेणारे की आहे ते? काल तुमचं म्हणणं काय? वोट चोरी प्रकरणात मनसे सुद्धा उतरलेली आहे. एक प्रेझेंटेशन. अरे कोणी असू दे, कोण, आमचा काय बीजेपीचा प्रश्न आहे, काय शिवसेना या एकनाथ शिंदेचा प्रश्न आहे, आमचा काय संबंध आहे? पण उगाच आपलं हे सांगायचं. या उद्धव ठाकरेंनी 2.5 वर्षात केलेलं कार्य सांगावं, लोकहिताचं सांगा, एखादं धर्म सांगा, एखादा उद्योग सांगा, 1,00,000, 2,00,000, 5,00,000 कामगार, काय विधायक कार्य यांच्या सत्तेत हो? ज्या माणसाने कुठलं कार्य केलं नाही त्यांचे प्रश्न तुम्ही आम्हाला विचारता. आम्ही आयुष्यात किती कामं केलं तर मी सांगलं तुम्हाला 1 महिन्याचं टीव्हीचं एक राखीव ठेवावं लागेल. काय म्हणून विचारता तुम्ही? काय केलं तरी सांगा ना. गरीबाला मदत केली, नोकरी दिली, कोणाचं लग्न झालं नाही गरीबाच्या लग्न करून दिलं सांगा, नाही तर मी देतो तुम्हाला. काय उगाच विचारायचं म्हणून विचारता. आज देखील निवडणुकीचा मोठा प्रतिसाद मिळतोय. लोकांचे प्रश्न या ठिकाणी मांडले जातात, त्या समर्पक उत्तरं दिली जात आहेत आणि ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न तुम्ही करताय. काय सांगायचं? जनता दरबारचा उद्देश तो आहे की लोकांना भेटावं, लोकांना विचारावं तुमच्या काय अडचणी आहेत, समस्या आहेत, सांगा, आम्ही त्या सोडू. ही नैतिक जबाबदारी आमची आहे. आमचा राजकीय पक्ष आहे आणि पक्षाच्या ध्येय धोरणाप्रमाणे जनहित करणं, लोककल्याण करणं हा आमचा धर्म आहे. त्याप्रमाणे दरबारात आम्ही जातोय, आलेल्या लोकांकडून निवेदनं घेतोय, त्यांचं म्हणणं ऐकतोय आणि ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो. निवडणूकच्या दत्तकारामध्ये किती साधारण अर्ज आले होते आणि किती निकाली लागले? निकाल लगेच कसं कळेल? काही शासनाच्या प्रशासनाच्या संबंधित आहेत. जवळपास 110च्या जवळपास निवेदनं आहेत.